भारत पाकिस्तान मॅच म्हटलं की सगळीकडे त्या मॅचच्या चर्चा होतात। मॅचच्या अगोदरचे 2 दिवस आणि नंतरचे 2 दिवस फक्त मॅचच मॅच हाच विषय सगळीकडे असतो। पण कालची एशिया कप मधील भारत पाकिस्तान मॅच शांतीत का उरकली? ना कुठली चर्चा ना बातम्या। सुरुवातीपासूनच या सामन्याला देशातल्या विविध भागांमधून बहिष्कार घालण्याची मागणी होत होती। पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर भारतीय नागरिकांची मॅच बघण्याची इच्छाच नव्हती। त्यामुळे मॅच जिंकूनही आपल्या सोशल मीडियावर त्याचा जास्त गाजावाजा बघायला मिळाला नाही। एकूणच भारतीयांना ही मॅच पाहण्यात काही रसच नव्हता हे स्पष्ट होतं। पण त्यासोबतच भारतीय क्रिकेटपटूंची देखील हा सामना खेळण्याची मानसिकता नव्हती का असा प्रश्न उभा राहिला। काल मॅच खेळताना भारतीय संघ अतिशय शांत दिसला। फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून भारताची टीम ही मॅच खेळतीये का असं वाटत होतं। सोबतच यात हायलाइट करण्यासारखी अजून एक गोष्ट म्हणजे टॉसच्या वेळी किंवा मॅच जिंकल्यानंतर टीम इंडियाने पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्त आंदोलन अर्थात हँडशेक करणं टाळलं, ज्याची सोशल मीडियावर खूप चर्चा सुद्धा झाली। तर याबाबत बोलताना टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर यांनी सांगितले की हा सामना आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता। एक संघ म्हणून आम्हाला पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबियांना श्रद्धांजली अर्पण करायची होती। त्याशिवाय आमच्या भारतीय सशस्त्र दलाचे ऑपरेशन सिंदूरसाठी आभार मानायचे होते। आम्ही देशाला सतत अभिमान वाटेल अशीच कामगिरी करत राहू। दरम्यान कालच्या मॅचमध्ये टीम इंडियाने घेतलेल्या या स्टँडचा सोशल मीडियावर कौतुक होतंय। तर तुम्हाला भारतीय संघाचा हा स्टँड कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राइब करायला विसरू नका।